नमस्कार. तर आज बनवलंय मस्त असा डाळ पालक भजी. डाळ पालक म्हणजे आपल्या इकडं पालकचा गरगटा पण म्हणतात, गावाकडे गरगटाच म्हणतात. तर मी 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतल्या आणि ते अगोदर 5 ते 10 मिनटं भिजत ठेवलेली, कारण हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लागतोय. मग मी कुकरमध्ये त्या दोन्ही डाळी घातल्या, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरला 1-2-3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. त्याच्यानंतर पालक स्वच्छ निवडून घेतला, स्वच्छ निवडून चिरून धुवून परत त्या कुकरमध्ये पालक टाकून आणखीन 2 शिट्ट्या देऊन घेतल्या, कारण पालक शिजायला वेळ लागत नाही. डाळ अगोदर शिजवून घ्यायची. डाळ शिजवताना त्याच्यामध्ये टॅमॅटो पण टाकलेला मी आणि नंतर पालक टाकल्याच्या नंतर हळद टाकली. आता सगळ्या शिट्ट्या वगैरे देऊन झाल्या, डाळ पालक शिजवून झाला. आता आपण मस्त फोडणी देऊन घेऊया. फोडणीला फक्त तेल, जिरं आणि लसूण आणि आपली घरगुती लाल चटणी, बाकीचं काही टाकायचं नाही. आणि ज्या वेळेला आपण ते डाळ वगैरे शिजवले त्याच्यामध्ये तुम्ही अखंड शेंगदाणे टाकलेत तरी चालतात, मी टाकायचे विसरलेलो. फोडणीला जिरं टाकले, भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण टाकला आहे. आता आपण चटणी टाकायची, घरातली लाल तिखट. हळद मी ऑलरेडी त्यामध्ये टाकलेली, मीठ पण टाकलेलं, मीठ नंतर चवीपुरतं वरनं टाकायचं. मस्त असा डाळ पालक तयार आहे, पालकचा गरगटा तयार आहे. आता भजी बनवून घेऊया. उभा चिरून घेतलेला कांद्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये खायचा सोडा थोडासा, ओवा, जिरं वगैरे टाकत नाही, मला जिऱ्याची टेस्ट आमच्या घरात आवडत नाही म्हणून फक्त ओवा, हळद, तिखट, मीठ टाकायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं. पाणी अगदी कमी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग भजी कुरकुरीत होत नाहीत. आणि सगळं तयार करून झाल्यानंतर भजी तळून घ्यायचं. पालक निवडताना 1-2-3 पानं शिल्लक राहिलेली, मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा तीच पानं परत चिरलीत आणि त्या भजीच्या बॅटरमध्ये घातलीत
आणि हे 4 भजी ते पालकचेच आहेत. म्हणजे कांदा वगैरे होताच ऑलरेडी, त्यामध्येच ते टाकलेत आणि तळून घेतलेत. भजी सगळे तळून झाल्यानंतर त्याच तेलात पापड वगैरे तळून घेतलं. स्वयंपाक पूर्ण तयार आहे. व्हिडिओ आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. आणि भजी मस्त अशी कुरकुरीत झालेली. अगोदर मिडियम गॅसवर भजी तळायच्यात, नंतर मग मोठा गॅस करायचा. ज्यावेळेला आपण भजी तेलातून बाहेर काढतो त्यावेळेला नेहमी मोठा गॅस करायचा, म्हणजे जे तेल असतं ते जास्त राहत नाही, त्याच्यामध्ये सगळं निघून येते. आणि तेलाचे जे वेळेला पदार्थ आपण तळतोय त्यावेळेला तेल नेहमी जास्त वापरायचा. जर आपण कमी तेल वापरलं तर ते म्हणून पदार्थ जो त्यात बुडेपर्यंत तेल टाकायचं, जेणेकरून आपलं तेल जास्त ओढून घेत नाही कोणताही पदार्थ ज्यावेळेला आपण तळतो. आणि मस्त असं घरी बनवलेले शाबूचे पापड, शाबूचे कुरकुरे असे करून घेतलेत. व्हिडिओ आवडला असला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.